परभणीला अतिवृष्टीचा तडाखा, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी अर्जुन साबळे भोगावकर उपोषणावर। सरकारच्या आश्वासनांचा पाऊस पण मदतीचा थेंबही नाही। युवा पर्व फाउंडेशनचा जाहीर पाठिंबा। परभणी जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात गेल्या काही दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत। शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडून पडले असून सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही। फक्त आश्वासनांचा पाऊस पडला पण मदतीचा एक थेंबही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही। त्यात परभणी जिल्ह्याला नुकत्याच जाहीर झालेल्या अतिवृष्टीग्रस्त यादीतून 70% भाग वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांचा रोष अनावर झालाय। या अन्यायाविरोधात अर्जुन साबळे भोगावकर यांनी न्याय मिळवण्यासाठी परभणीत उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे। आज युवा पर्व फाउंडेशन महाराष्ट्र राज्याने त्यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शवला। फाउंडेशनचे सर्वेसर्वा योगेश भैया तुरे, सिमन गावकर, वरद भैया पवार तसेच सर्व मित्र परिवार यांनी उपोषण स्थळी भेट देऊन जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन सादर केलं। शेतकऱ्यांच्या मागण्या: ओला दुष्काळ जाहीर करावा, नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी आणि पिकांना योग्य भाव मिळावा हा आहे। शासनाच्या अपुऱ्या आणि अवास्तव मदतीच्या घोषणांना आम्ही मान्य करीत नाही असा ठाम इशारा युवा पर्व फाउंडेशनने दिला आहे। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सुरू झालेले हे उपोषण आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या भावनांचे प्रतीक बनत आहे। शेतकरी एकजुटीचा विजय असो। योगेश बाबूराव तुरे, राहणार शिवणगाव, तालुका शेलू, जिल्हा परभणी। आज मी परभणी येथे अर्जुन साबळे पाटील यांच्या शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी जे उपोषण करत आहेत। शेतकऱ्यांचा जे नुकसान झालेलं आहे, पिकांचे नुकसान झाले, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळावा यासाठी त्यांनी उपोषण तरी आम्ही भेट दिलेली आहे। तरी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना अशी विनंती करतो की त्यांनी या उपोषण तरी भेट द्यावी ही नम्र विनंती। या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी लढा देण्यासाठी आपले अर्जुन साबळे भोगावकर शेतकऱ्यांच्या एका लढ्यासाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। तर माझी सरकारला एक विनंती आहे, जे परभणी जिल्ह्यामध्ये झालेले नुकसान, त्या नुकसानामध्ये तुम्ही जर शेतकऱ्याची जर दिवाळी जर कुठेतरी अडथळा आणत असताल, शेतकऱ्याची दिवाळी तुम्हाला चांगली जाऊ द्यायची नसेल, जर तुम्हाला जर शेतकऱ्याला अडवून बघायचं असेल तर या ठिकाणी शेतकरी सुद्धा तुम्हाला कुठेतरी कमी पडणार नाही हे या ठिकाणी आम्ही सांगतोय। जर तुम्ही जर आमच्या जर याच्या शेतकऱ्याचे नुकसान जर कुठेतरी कुठे बघत असताल तर तुम्हाला एक दिवस त्याचे परिणाम भोगावे लागतात हे सुद्धा या ठिकाणी मी सांगतो। कलेक्टर ऑफिस असो, सरकार असो, कोणी असो, इतर सरकारमधील जे उच्च न्यायालयामध्ये जे बसलेले आहेत त्यांना सुद्धा माझी विनंती आहे, जे तुमच्या याच्या माध्यमातून जे सरकारला जे आपले शेतकऱ्याला जे मिळते, शेतकऱ्याला जे तुम्ही देऊ शकता, शेतकऱ्याचे जितकं तुमच्याकडून तितकं तुम्ही जे करू शकता ते तुम्ही करा। या ठिकाणी मला सांगायचे त्यांचं सुद्धा एक कुटुंब आहे, त्यांची सुद्धा शेती पाण्याखाली गेलेली आहे। परभणी जिल्ह्यामध्ये खूप नुकसान झालेलं आहे। फक्त हे एवढंच नाही की कलेक्टर ऑफिसला सतत निवेदन द्यावं, सतत कलेक्टर ऑफिसला लेटर द्यावे, एवढंच नव्हे तर तुम्ही थोडं एक लक्ष घाला आणि परभणी जिल्ह्यातील प्रत्येक नेत्याला माझी विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी येऊन हे जे उपोषणाला बसले तर त्यांना एक पाठिंबा द्या। जर तुम्ही जर मागं हटत असताल तर उद्या तुम्हाला परभणी जिल्ह्यातून निवडून द्यायचे की नाही हे बी फक्त सरकारच्या कोणाच्या हातात नाही, फक्त शेतकऱ्यांच्या हातात आहे। आणि जर तुम्हाला जर यायचं सगळ्याचं आमचं मरण बघायचं असेल शेतकऱ्यांचं तर याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागतात। आमची दिवाळी खराब जाऊ नये ही तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे। जे होईल ते दिवाळीच्या आधी तुम्ही द्यावं। शेतकऱ्याला शेताशिवाय दुसरा पर्याय नाही। त्यांची दिवाळी, दसरा, इतर कोणतेही सण फक्त आणि फक्त पिकावर चालतात आणि पिकाला योग्य ते भाव द्यावे। शेतकऱ्याला जेवढं तुम्ही खता बिया मागं जे घेता त्याच्यामधून जे ते उगवतात ते फक्त त्यांचं खता बिया फवारण्यात जातं, त्यांना बी काहीतरी उराव याची बी दक्षता घ्यावी। सर्व माझ्या परभणी जिल्ह्यातील नेत्यांना तसंच कलेक्टर ऑफिसमधील जे जिल्हाधिकारी त्यांना माझी विनंती आहे, त्यांनी इथे येऊन त्यांना इथं प्रत्यक्ष भेट द्यावी व त्यांना योग्य निर्णय काढून ते योग्य पर्याय काढून त्यांना त्यांचा मार्ग दाखवावा एवढीच विनंती। शेतकरी संघटनेचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो।